आता आजकाल की सांगता येतं का काय होईल म्हणून? राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती होईल असं कोणाला वाटलं होतं का? झाली. शिवसेना आम्हाला सोडून गेली होती, पुन्हा सगळी शिवसेना आली. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादी आली, ओरिजिनल शिवसेना आली. जे आले नाही ते बाहेर पडले. ती बाकी सेना राहिली, बाकी राष्ट्रवादी राहिली. आता चिन्ह आमच्याकडे राष्ट्रवादीचं आहे, पक्ष सगळा आमच्याकडे आहे, शिवसेनेचं चिन्ह आमच्याकडे आहे, नाव आमच्याकडे आहे, पक्ष आमच्याकडे आहे, म्हणजे ओरिजिनल आमच्याकडेच आहेत. आणि म्हणून असं कोणी विचार केला होता का? अशोक चव्हाण आता काँग्रेसचे सर्वात मोठे नेते हे आमच्याकडे आले, उद्या अजून कोण येईल ते सांगता येत नाही. पण सगळ्याच पक्षांचा ओढा, सगळ्याच पक्षांना वाटतं आहे की आता आपण विकासाच्या बाजूने त्या ठिकाणी जावं. भारताला, आम्हाला देशाला सक्षम करायचं आहे. विकसित भारताचं स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतो आहे. आज देश आपला 5व्या नंबरवाला अर्थव्यवस्थेमध्ये, आता 3रा नंबर आपण आणतो आहोत आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळेच मुख्य प्रवाहात येण्याचा ते विचार करतायत. आणि म्हणून कोणीही आलं तर मला वाटतं की अशक्य नाही आहे. काही इन्कम होऊ शकते का भाऊ भाजपमध्ये? मी ते सांगतो, मला बघा आता अजून अनेक लोकांना वाटतं, खूप लोकांना वाटतं आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये यावं. आणि म्हणून अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की कोण कोण या पक्षामध्ये येतं आहे. एकदा नावं जाहीर झाली, अजून अनेक लोक आहेत आणि मोठी लोक आहेत, ते पण येतील. गुलाबराव पाटील